वरचं वॉटरप्रूफिंग, कारण की वरती वॉटरप्रूफ नसल्यामुळे वरती पाणी खूप आतमध्ये यायचं आणि मुलांना पावसामध्ये बसता यायचं नाही. 1200 लोग पढ़ते हैं इधर। हाँ, 2 शिफ्ट में स्कूल है। आमच्या या शाळेचा रिझल्ट खूप सुंदर आहे. पण शाळेमध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम होता, काही काही वॉल कॉम्फर्टचा प्रॉब्लेम होता, लिकेजचा प्रॉब्लेम होता. यावेळेस आपण 17 मध्ये निवडून आलो, त्यावेळेस या शाळेचं काही काम खूप काम राहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर 17 मध्ये आल्यानंतर आपण इथले वॉल कंपाऊंड, वरचं वॉटरप्रूफिंग, कारण की वरती वॉटरप्रूफ नसल्यामुळे वरती पाणी खूप आतमध्ये यायचं आणि मुलांना पावसामध्ये बसता यायचं नाही. त्याचं वॉटरप्रूफिंग केले आपण, सीसीटीव्ही कॅमेरे लावले आपण, एलईडी सिस्टम केली, इथले आपण ग्राउंडचे गट्टू गेले. म्हणजे या भागाच्या उर्दू शाळेमध्ये आपण बघत असाल तर या गट्टूचं काम, बघा या गट्टूचं काम, हे हाई वॉल कंपाऊंड, आपण आतले कॉम्प्युटर, आपले एलईडी वॉल, त्याच्यानंतर कॅमेरे, हे सगळं काम या नगरसेविका परिवारचे फिरोजने केलेले. आपण या शिक्षकांना विचारू शकता. या. हे आमचे किती पायरनीस आहे. कितने स्टूडेंट है इकडे? 1200 लोग पढ़ते हैं इधर। हाँ, 2 शिफ्ट में स्कूल है। पहिली सिंगल होती, आपण पट संख्या बघितली असता. अच्छा, नगरसेवकांनी, 3 नगरसेवकांनी त्याच्यामध्ये काम करून त्याने डबल संख्या केली आणि ते नाहीतर एका क्लासमध्ये 80 मुलं असायची. आणि आमच्या या शाळेचा रिझल्ट खूप सुंदर आहे. म्हणजे शिक्षक एवढं विद्यार्थ्यांवर लक्ष देतात की लोकांना ऍडमिशन भेटत नाही इकडे. आणि पटसंख्या डबल वाढल्यामुळे आपण 2 पटामध्ये आपण ती शाळा चालू केली. पण शाळेमध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम होता, काही काही वॉल कॉम्फर्टचा प्रॉब्लेम होता, लिकेजचा प्रॉब्लेम होता, कॅमेरेचा प्रॉब्लेम होता. हे सगळं कामे हे माझी नगरसेविका परिवाराची करून जाईल. आपण आपल्याला ही संकल्पना माहिती आहे की एका म्हणजे किती विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा. जर हे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं पटसंख्या म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असेल, पण त्या प्रमाणात शिक्षक अवेलेबल नाहीयेत. इथले जे काही नगरसेवक आहे त्यांनी छान आयडिया लावली आणि ही शाळा 2 शिफ्ट मध्ये चालवली, जेणेकरून कमीत कमी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचा संपर्क जास्तीत जास्त व्हावा आणि त्याचा फायदा इथल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. हे जे काही छोटे छोटे मुलं दिसत आहेत ते शाळेत शिकल्यानंतर हे देशाचं भविष्य आहे आणि देशाचं भविष्य घडवण्याचं काम जर इथल्या नगरसेवकांनी केलं असेल आणि जर हे सगळे काम व्यवस्थितरित्या करतात, त्यांनी आपल्याला इथं दाखवलं की शाळा त्यांनी बांधली. शाळा नाही बांधली आम्ही, कंपाऊंड वॉल, आम्ही हे गट्टू, इथं सगळी माती होती. बघा इथं तुम्ही शाळा- सगळी शाळा माती सरक- गट्टू लावले आता सगळं. हे सगळे गट्टूचं काम आणि शाळेला जे काही वॉल कंपाऊंड केलंय हे सगळं काम त्यांनी केलंय. शाळा त्यांनी बांधली नाही हे सुद्धा ते जेन्युअनली मान्य करतात. ही जी सत्यता आहे ना ती उमेदवारामध्ये असायला पाहिजे की जे काम मी केलंय ते केलंय, जे नाही केलंय ते मी म्हणणार नाही नाही केलंय म्हणून.